आम्हाला कळावं म्हणून ग्रंथ वाचले पाहिजेत, पण वाचल्यानंतर आम्ही ती क्रिया करणं त्याला भक्ती म्हणतात. वाचल्यानंतर आम्ही तसं जगणं वागणं त्याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून मुखामध्ये राम असताना जर आम्ही काम करत असू तर आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून चुकीचं काम घडणार नाही याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आमच्या मुखात भगवंताचं नामस्मरण पाहिजे. आता जरा मनाला विचारा, आपल्याला काय आवडतंय? चार चौघे एकत्र आल्यानंतर आम्हाला संतांच्या विचारांची देवाणघेवाण आवडते. चार चौघी एकत्र आल्यानंतर बसायला आम्ही जनाबाई वाचतो का? आम्ही मुक्ताबाई ऐकतो का? आम्ही कान्होपात्रा ऐकतो का? काय ऐकायला आवडतंय बरं आम्हाला? काय ऐकायला आवडतंय? आणि मग आम्ही नको ते जर ऐकत असू, आम्ही नको ते जर बोलत असू तर आम्ही पाप गोळा करतोय का पुण्य गोळा करतोय? काय गोळा करतोय आम्ही? काही वेळेला भक्ती करत असतानाही आमच्याकडून पाप घडतोय हे आम्हाला कळत नाही. काही वेळेला परमार्थ करत असतानाही आमच्याकडून पाप घडतोय हे आम्हाला कळत नाही. भक्ती करत असताना परमार्थ करत असताना जर पाप घडत असेल तर परमार्थ करतोय भक्ती करतोय हा आमचा भ्रम आहे. काय? आणि आमच्या जीवनाचा प्रवास जो आहे ना माऊली, त्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे, पाप आणि पुण्य. कशावर अवलंबून आहे? पाप आणि पुण्य ह्या दोन गोष्टींवर अवलंबून आहे आमचं जीवन, आमचं आयुष्य. आमचं आता जगण्याचा प्रवास काय आणि आमचा मरणोत्तरचा प्रवास काय ह्या दोनच गोष्टींवर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? एखादा माणूस रस्त्यामध्ये प्रवास करतोय, प्रवास करता करता एखादा अपघात झाला, त्या अपघातातून तो वाचला गेला तर मग त्याच्या मुखामध्ये काय येतंय? काहीतरी पुण्य म्हणून वाचलो. लोक सुद्धा काय बोलतात? त्याची काहीतरी पुण्य आहे म्हणून तो वाचला. खरंय की खोटं आहे? कोण असं बोलतंय का बाबा लय पाप केलं म्हणून वाचला तू? काहीतरी त्याचं पाप कामा आलं त्याच्या म्हणून तो वाचला असं आपण बोलतो का? म्हणजे आम्हाला माहिती आहे चांगलं काही घडायला, चांगलं काही व्हायला आम्ही पुण्य केलं पाहिजे. करतो का? मनाला विचारा. चांगलं काही व्हायला, चांगलं काही घडायला पुण्य पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळं जाऊ द्या, चला एखाद्या मुलीचं जर चांगलं झालं तर अख्खा गाव, अख्खी आडी, अख्खं कुटुंब काय बोलतंय? काहीतरी पुण्य आहे तिची. खरं की खोटं आहे? वाईट झालं तर आता काय बोलतात ते त्यांना माहिती. पण चांगलं होण्यासाठी पुण्य लागतंय. एखादा माणूस खूप सुखात आहे, खूप आनंदात आहे, काय म्हणतात लोक? पुण्य आहे त्याचे काहीतरी पुण्यही आहे. म्हणजे आम्हाला सुखात जरी राहायचं असेल तरी पुण्यच कामा येतंय, आनंदात राहायचं असेल, समाधानात राहायचं असेल तरी पुण्यच कामा येतंय. पुढे ऐका, जर आम्हाला चांगली गती मिळावी, मरणोत्तरचा प्रवास आमचा चांगला व्हावा तर त्यासाठी सुद्धा आम्हाला पुण्याचीच गरज आहे. पुण्याचीच गरज आहे. आता पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात? भगवंताने डोळे आपल्याला दिलेत बरं का, पण डोळ्यातून काय पाहायचं हे आपल्यावर ठेवलंय ना. भगवंताने कान आम्हाला दिलेत, पण कानातून काय ऐकायचं हे कोणावर अवलंबून आहे? आमच्यावर अवलंबून आहे. भगवंताने मुख आम्हाला दिलंय, तोंड वैखरी, ऐकी नाही, पण त्या वैखरीतून आम्ही काय बोलायचं आहे हे कोणावर अवलंबून आहे? आमच्यावर अवलंबून आहे. जगद्गुरु तुकोबा तर म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. बरं का, आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेच्या भिंतीवर अशा म्हणी लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक म्हण सांगतो तुम्हाला. शब्द हे हत्यार आहे, जपून वापरा. बरं का. अजून एक म्हण होती, शस्त्राने केलेली जखम भरता येते पण शब्दाने केलेली जखम भरता येत नाही. बरं का. शब्द जर चांगले निघाले आमच्या मुखातून तर ते अमृत आहे, अमृत आहे. एखादा परिस्थितीमध्ये आलेला आहे, हतबल झालेला आहे, जगावं की मरावं अशी अवस्था निर्माण झालेली आहे,
तो जर आमच्याजवळ अर्धा तास बसताना त्याला जर आम्ही मार्गदर्शन केल्यानंतर जर त्या मार्गदर्शनातून त्याला जगण्याचा मार्ग जर मिळत असेल ना, जगण्याची स्फूर्ती जर त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल ना, तर त्याच्यासाठी अमृतच आहे ना दादा, ते अमृतच आहे की नाही? पण आमच्या शब्दाने जर एखाद्याचं अंतःकरण दुखत असेल, आमच्या शब्दाने जर एखाद्याला मरावसं वाटत असेल, तर ते त्याच्यासाठी विषच आहे ना. एकीकडे शब्दांचा वापर जर आम्ही व्यवस्थित केला तर ते अमृतासारखं आहे, आणि दुसरीकडे जर आम्ही शब्दांचा वापर नको तसा केला तर ते विषा समान आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का? आम्हा घरी धन, संतांच्या घरी धन आहे, पण कसली? शब्दांचीच रत्नी, शब्दांचीच रत्नी. आणि शस्त्रही आमच्याकडे तेच आहे, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आम्हा जीवीचा जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. भगवंताने आम्हाला इंद्रिय दिलेले आहेत, भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे, पण त्या नरदेहातून, त्या इंद्रियातून काय करायचं बरं का? हे आमच्या हातात दिलेलं आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय करायचं, काही नाही करायचं. ते आम्ही दिवसेंदिवस बद्ध अवस्थेमध्ये प्राप्त होत असतो, आम्ही दिवसेंदिवस बांधलो जातोय, आम्हाला कळत नाही, आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मुक्त जर व्हायचं आहे ना, काही करू नका. माऊली म्हणतात, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण त्यासाठी आम्हाला पहिला प्रयोग करावा लागणार आहे. काय? देवाची द्वारी उभा क्षणभरी. आम्हाला तसं जगता वागता येतंय का, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे बरं का. आम्हाला दिलेले डोळे, आम्हाला भगवंताने दिलेले डोळे, हे डोळे म्हणजे भगवंताला पाहण्याचं द्वार आहे, देवाची द्वारी. आम्हाला भगवंताने दिलेले कान, हे कान म्हणजे भगवंताचं ऐकण्याचं द्वार आहे. आम्हाला दिलेले भगवंतानी वैखरी, ही वैखरी, हे तोंड म्हणजे भगवंताचं स्तवन करण्याचं द्वार आहे. एवढंच नाही, 83,99,999 योनींपेक्षा श्रेष्ठ असलेली 84 लक्षवी जीवयोनी म्हणजेच हा नरदेह. हा नरदेह म्हणजे 84 लक्ष योनीतून मुक्त होण्याचं द्वार आहे, मुक्त होण्याचं द्वार आहे. फक्त आम्ही विचार केला पाहिजे त्याचा, त्या पद्धतीने आम्ही वागतोय का, झुकतोय का. मायेच्या अधीन झाल्यानंतर माणसाला कळत नाही. एकदा मायेचं पांघरून एकदा माणसाने पसरलं ना, की तो मायाधीन झाल्यानंतर त्याला काही कळत नाही. फक्त आपण, आपलं घर, आपलं मुलं बाळ, आपला पैसा अडका, आपली संपत्ती, याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळत नाही. ना देव, ना धर्म, ना समाज, ना देश, ना कुटुंब, ना काही नाही कळत त्याला, काही कळत नाही बरं का. त्या माणसांना म्हणतात मातीत मरणारी माणसं. सगळी मातीत मरतात ना. असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले, कितीतरी आले आणि कितीतरी गेले. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का. कित्येक आले आणि कित्येक गेले. राहिले कोण? कोण राहिले? मातीत मरणारी माणसं अनेक असतात, पण मातीसाठी मरणारी माणसं अमर असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि मातीसाठी जर आम्हाला खऱ्या अर्थानं कार्य करायचं आहे, मातीसाठी जर आम्हाला खऱ्या अर्थानं देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी जर आम्हाला कार्य करायचं आहे, तर कुठेतरी ती माया आम्ही बाजूला सारली पाहिजे ना. सारली पाहिजे की नाही? कुठेतरी ती माया मी बाजूला ठेवली पाहिजे. बरं, मायेचं स्वरूप असं आहे ना, जशी दिसते तशी नसते, तिला काय म्हणतात? माया म्हणतात. जशी दिसते ना तशी नसते, तिला माया म्हणतात. त्या मायेची ओळख करून देताना त्याला एक उपमा दिलेली आहे. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परिते काटे. दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वांकडे, घरामध्ये, बाजूला, कुटुंबामध्ये, गावामध्ये पाया पडायला जातो की नाही? जातो की नाही पाया पडायला दसऱ्याच्या दिवशी? काय असतंय बरं आपल्या खिशामध्ये?
काय देतोय आपण? सोनं. बरं का, सोनं. आज जर कोणी आपल्या घरी ते घेऊन आलं आणि आपल्या हातात देऊन जर पाया पडायला लागलं, काय म्हणू आपण त्याला? बहुतेक काय, दसऱ्याच्या दिवशी त्याला महत्व असतंय. दसऱ्याच्या दिवशी आम्ही एकमेकाला देतोय हातामध्ये आपट्याची पानं, त्याला सोनं म्हणतोय आम्ही. शिदाची पानं, सोनं म्हणतोय त्याला आम्ही. आणि एकमेकाच्या हातामध्ये देऊन बोलतोय सुद्धा, दादा हे घे सोनं, तुला चेन कर, ब्रेसलेट कर, अंगठ्या कर. काय मला सांगा, दुसऱ्या दिवशी सकाळी तेच सोनं कुठं पडलेलं असतंय बरं? रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतंय ना. रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतंय की नाही? तेवढ्या दिवसापुरता, तेवढ्या सणापुरताच त्याला महत्व आहे. आमच्या देहाला कुठपर्यंत महत्व आहे बरं? या मायेला कुठपर्यंत महत्व आहे? माया खोटी आहे, माया असत्य आहे, माया नाशिवंत आहे, माया जाणार आहे. काय महत्व कुठपर्यंत आहे? त्याच्या पुढे एक आपण छोटस दृष्टांत बघूया, म्हणजे सर्वांना कळेल बरं का. माझी ताई ज्या वेळेला लग्नाला एखाद्या ठिकाणी जाते की नाही, त्यावेळेला बरं का, लग्नाला जाताना ती सगळे अंगावरचं अलंकार घालून जात असते. एकदा ती घरी आली ना की सगळे अलंकार काढते. बरं का, सगळे अलंकार काढते आणि ते सगळे अलंकार एकत्र करून बाजूलाच असलेला जुना कपडा जो असतो ना, जुना जीर्ण झालेला, त्याचा अर्धा कपडा फाडते आणि त्या कपड्यामध्ये ती त्या सोनं काही असेल अलंकार ते बांधते. कारण महिलांना माहिती असते सगळं, कुठली गोष्ट कशी लपून ठेवायची, नाही का. तिला माहिती, जुना कपडा दिसला ना तर चोर पण लवकर हात लावणार नाही. पण चोर आपल्यापेक्षा पुढे झालेत बरं का आता. काय असो, चला आता तो विषय आपला नाही आहे. मग ती काय करते, ते जुना कपडा घेतला ना त्यातली ती चिंधी काढते. त्याला चिंधीच बोलतो ना आपण, छोट्याशा कपड्याला चिंधी बोलतोय की नाही. त्याच्यात त्या चिंधीमध्ये सोनं बांधते. सोनं बांधलं ना की मग ती चिंधी एक डब्यामध्ये ठेवते. ती डबी एका चौकोनी पेटीमध्ये ठेवते. ती पेटी कपाटाजवळ जाते, कपाट उघडते, कपाटातला लॉकर उघडते, त्या लॉकर मध्ये ठेवते, लॉकरला लॉक करते, कपाटाला लॉक करते. हे सगळं दृश्य घरातले नवीन कपडे पाहत असतात. त्या नवीन कपड्यांना काही वाटत नसेल का? वाटत नसेल? अरे जुनी जर्जर झालेली चिंधी एवढी जपून ठेवले. ते नवीन कपडे म्हणतात आम्ही तर नवीन आहोत, आम्हाला हे असे टांगून ठेवलं इकडं. जुनी जर्जर झालेली ती चिंधी डब्यात ठेवली, ती डब्यातून पेटीत ठेवली, ती पेटी कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवली, लॉकरला लॉक केला, कपाटाला लॉक केला. किती जपून ठेवली. तात्पुरतं त्या नवीन कपड्यांना खूप दुःख वाटलं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या माय माऊलीला परत कुठेतरी लग्नाला जायचं होतं ना, तेव्हा तिने तो कपाट खोलला, तो लॉकर खोलला, ती पेटी काढली, तो डबा काढला, ती चिंधीचं ते काय होतं गुंडाळलेलं सगळं काढलं. आणि ऐका ना, ते सगळं जेव्हा अलंकार काढून घेतले ना, त्या चिंधीचा असा काय म्हणतात त्याला, गुंडा मुंडा का काय, तिला अशी हातामध्ये कुस्करली, त्या चिंधीला असा गोळा केला आणि असा फेकून दिला की परत तिच्याकडे बघितलं पण नाही. तेव्हा चिंधीला कळलं मला किंमत कोणामुळे होती. त्याला काय म्हणतात माहितीये का? सोन्याच्या संगतीला चिंधीचं जतन. काय म्हणतात त्याला? सोन्याच्या संगतीला चिंधीचं जतन. जोपर्यंत सोनं होतं तोपर्यंत जतन कोणाचं केलं? चिंधीचं. सांभाळून चिंधीला ठेवलेली की सोन्याला ठेवलेलं? आम्हालाही जो महत्व आहे ना, अर्थ प्राप्त आहे ना, तो जोपर्यंत सोनं आहे ना आतमध्ये, देव आहे ना, अंतरात्मा आहे ना,
तोपर्यंत ह्या चिंधीला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग घरचेच बोलतात त्या चिंधी विषयी, खूप उशीर झाला, आता काढायला हरकत नाही, नाही का? मग एखादा बोलतोय अमक्या अमक्या ठिकाणची पाहुणी येणार आहेत ना, येतील ना, तिकडे येतील ना. तेव्हा चिंधीला चिंधीची किंमत कळते. कुठपर्यंत असतात? घरापर्यंत, दारापर्यंत, विसाव्यापर्यंत, स्मशानभूमीपर्यंत. एकदा काय अग्नी दिली की आम्ही सगळे पाठ फिरवतोय. सर्वांचं तेच आहे बरं का. इथं वेडं वाकडं वेगळं असं कोणाचंच काही नाहीये. किती प्रेम असू द्या, किती जीव असू द्या, यायला एकट्याला आलेला आहे, जायला सुद्धा एकट्यालाच लागणार आहे. येताना आपलं कोणी नव्हतं. जसे जसे हात लागले गेले ना, वारा लागला गेला ना, तसे सगळे आपले झाले बरं का. तसे सगळे आपले झाले. जातानाही कोणी आपलं नसणार आहे. जाताना सुद्धा एकटाच जावं लागणार आहे. बरं, येताना काही आणलं होतं का? कपडे सुद्धा नव्हते. येताना कपडे पण नव्हते. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलेलो नाहीत, काहीही घेऊन जाणार नाहीत. मग असताना, अंतरात्मा कार्य करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? अखंड त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण जोपर्यंत तो देव आमच्या अंतःकरणामध्ये आहे ना, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा काय तो देव निघून गेला, एकदा काय तो अंतरात्मा निघून गेला की देहाला किंमत शून्य. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. बरं का. किती जरी धडधाकट असेल ना, किती जरी बलवान असेल ना, जरी कितीही अंतरात्मा असताना त्याच्याकडे सामर्थ्य असेल ना, तरी सुद्धा एकदा अंतरात्मा निघून गेला की स्वतःचे डोळे सुद्धा स्वतः मिटू शकत नाही. बरोबर आहे की नाही माऊली? अंतरात्मा जर आपले डोळे उघडे ठेवून गेला तर शेजाऱ्यांना हात फिरवावा लागतो ना. घरातले हात फिरवतात की नाही? त्यालाच म्हणतात वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायणा, तयाचे भजन चुको नका. बरं का. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मायेच्या अधीन जर व्हाल ना, मायेच्या अधीन राहून जर नको त्याप्रमाणे वागाल, नको त्याप्रमाणे जर कार्य कराल ना, तर मग भ्रमात राहाल आणि भ्रमातच या जगाचा निरोप घेणार. ऐका, हा माझा, तो माझा, अमुक माझं, तमुक माझं, हे सगळं माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. काय म्हटलेलं आहे? माथा प्रपंचाचे ओझे खिवणी म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. तो अभिमान जो असतो की नाही, तो सोडू देत नाही. त्याला बुडायला आला तरी सोडू देत नाही. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. बर का. काय झालं? कलंबोलीतली एक काकू होती, मावशी. तिने भाजीपाला केला होता. करतात का इकडे भाजीपाला? आता करतात. काय करतात बरं भाजीपाला? आता काय असेल? भेंडी लावल्यात कलंबोलीवाल्यांनी. बरं असू द्या, चला. पण तिने काय माहितीये का, मला तरी वाटतंय कारली लावली होती. कारली. काय लावली होती? कारली. आणि कारल्याची पाटी ज्या वेळेला कारली निघाली, कारल्याची पाटी तिने मस्त की रचली वगैरे सगळं काही. आणि तिला घेऊन कुठे जायचं होतं माहितीये का? भिवंडीला घेऊन जायचं होतं. ती इथून पडघ्यापर्यंत रिक्षाला गेली. बरोबर का? बरोबर ना? आणि रिक्षाला गेल्यानंतर ती विचार करायला लागली, ही पाटी एवढी जड आहे, रिक्षात पण एवढी सगळी माणसं बसल्यात. पण गेली ती कशी तरी घेऊन. बस स्टॉपला जेव्हा गेली ना, त्यावेळेला बसमध्ये तिला पुढे जायचं होतं. बरं का. एवढी गर्दी बघितली बस येण्याच्या आधी, विचार करायला लागली, त्या रिक्षामध्ये 3-4च माणसं होती, तर ती रिक्षा कशी बशी पडघ्यापर्यंत आली. एवढी माणसं आहेत म्हणे, एका बसमध्ये जातील का एवढी? आणि एवढी जर एका बसमध्ये बसली
तर ती बस तरी पुढे जाईल का असा विचार ती करायला लागली. आणि ऐका, थोड्याच वेळामध्ये बस आल्यानंतर बरीच माणसं बसमध्ये चढली. त्याचबरोबर ही मावशी सुद्धा डोक्यावर पाठी घेऊन बसमध्ये चढली. पाठी खाली उतरवली, बसायला जागा मिळाली. पण बसायला जागा मिळाल्यानंतर शेजारच्याला सांगते, ही पाठी माझ्या डोक्यावर द्या. त्यालाही काही समजलं नाही. त्याने उचलली पाठी, डोक्यावर दिली आणि डोक्यावर घेऊन पाठी मावशी प्रवास करते. बरं का, ऐकताय ना? ती कारल्याची पाठी डोक्यावर घेऊन मावशी प्रवास करते. तेव्हा त्याच मावशीच्या बाजूला दुसरी मावशी बसलेली, ती बोलते, मावशी अगं पाठी खाली ठेव, जागा आहे ना. बरं का, काय बोलते ती मावशी? पाठी खाली ठेव, जागा आहे ना. तेव्हा ती मावशी काय बोलते माहितीये का? एवढी माणसं बसल्यात बसमध्ये, एकतर एवढ्यांचा वजा, त्यात आपला पण वजा, आणि ह्या पाठीचा कला वजा त्या बसला पाहिजे. आहे ना माझ्या डोक्यावर, बरी आहे ना. तिला माहिती नाही तिच्या पाठी सकट तिला घेऊन ती बस चालले. पण तिचा भ्रम काय होता माहितीये का? माझ्या डोक्यावर आहे म्हणजे बसला ओझा लागत नाही. आमची ही प्रपंचाची, संसाराची अवस्था अशीच झाली. आम्ही पाठी डोक्यावर घेऊन ठेवले. खाली ठेवली तरी चालणार आहे, सगळं काही होणार आहे. पण आम्ही डोक्यावर घेऊन ठेवलंय म्हणजे काय माहितीये का? मी आहे म्हणून तुम्ही खाता, मी आहे म्हणून तुम्हाला वेळेवर मिळतंय. मी जर गेलो ना तर तुम्ही भुकचे मराल. आपले आजोबा पण असेच बोलत होते. बाप भुकोचे मेला का आपला? आपले पणजोबा पण असेच बोलत होते. आजोबा भुकेचे गेले का? भुकेलेले गेले का? आजा गेला, पणजा गेला, बाप मसनी गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. ऐका ना, माथा प्रपंचाचे ओझे, आम्ही माथ्यावर प्रपंचाचं ओझं घेतलेलं आहे. आणि काय म्हणतंय? हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, एवढं सगळं माझं. आणि शेवटी शेवटी जाताना तेच कामा येतंय. काय? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहिणा, शेजीची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? जे माझं आहे ते स्वीकारलं पाहिजे. आता मला सांगा, आम्ही लोकांसाठी जगावं की देवासाठी जगावं? जर कळलं तुम्हाला तर प्रवचनाचा काहीतरी फायदा झाला असं म्हणेन. आम्ही लोकांसाठी जगावं की देवासाठी जगावं? आम्ही लोकांसाठी जगतोय, आम्ही देवासाठी जगत नाही. आम्ही लोकांसाठी जगतोय म्हणून अधिक करून लोकांचा विचार करतोय. ज्या दिवशी आम्ही देवासाठी जगू ना, त्या दिवशी लोकांचा विचार न करता आम्ही सतत सतत देवाचा विचार करू. आणि ज्या दिवशी आम्ही सतत सतत देवाचा विचार करू ना, त्या दिवशी आमचं मायेच्या अधीन जगणं संपलेलं असेल, अज्ञानातून जगणं संपलेलं असेल, आमचं देहबुद्धीच्या अधीन राहून जगणं संपलेलं असेल. मग आमची अवस्था जी निर्माण होईल ना, गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात आणि संतांच्या भाषेमध्ये त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त म्हणतात. आम्हाला जगायचं आहे, आम्हाला कार्य करायचं आहे, आम्हाला संसारात संसार करायचा आहे, आम्हाला घरामध्ये आमच्या वाट्याला आलेली जी काही कर्म आहे, जे काही कार्य आहे ते करायचंच आहे. ते केल्याशिवाय, ती कर्म केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, करावंच लागणार आहे. काय? बापाने कमवून आणलंच पाहिजे. बापाने कमवून आणलेलं ते शिजवून आईने दिलंच पाहिजे. आणि आपल्या मुलांचं संगोपन जर करायचं असेल तर त्यांच्यावर संस्कार, त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे. ते केलंच पाहिजे. जी कामं आमच्या वाट्याला येतात, जी कर्म आमच्या वाट्याला येतात, ती कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. म्हणून या ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथातील 3ऱ्या अध्यायातील 19व्या 80व्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, 80व्या ओवीमध्ये, देखे अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. बरं का?
सुनेचा धर्म आहे सासूची सासऱ्याची सेवा करणं. सुनेचा धर्म आहे माझी सासू सासरे नसून माझे आई वडील म्हणून त्या ठिकाणी पाहणं. पण सासूचा सासऱ्याचाही धर्म आहे माझी सून नसून माझी मुलगी म्हणून तिला माया लावणं, तिच्यावर प्रेम करणं, तिला जवळ करणं. आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलावर संस्कार करणं, मुलांचं संगोपन करणं, मुलांना मार्गदर्शन करणं. पण मुलांचं हे कर्तव्य आहे त्या आई वडिलांचं सांभाळ करणं, म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना आधार देणं, हे मुलांचं कर्तव्य आहे. हो, गीता आणि गीता तत्व काय असं नुसतंच निर्माण नाही झालं काही.